मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता हा 2025चा MST CETचा PYQ आहे. तर हा कसा सॉल्व्ह करायचा, हा इंटिग्रेशन बाय पार्ट्स या चॅप्टरमधला आहे सबस्टिट्यूशन मेथड. तर आपण इथं सबस्टिट्यूशन मेथड करणार आहेत. तर आपण पहिले तर सबस्टिट्यूशनसाठी घेऊया पुट x प्लस tan इनव्हर्स ऑफ x इक्वल्स टू t. आपण हा जो पार्ट आहे हा पुट केलेला आहे मित्रांनो t म्हणून. पुढच्या स्टेपला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस टॅन इनव्हर्सचा 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू dt. पुढच्या स्टेपला आपण हा 1 प्लस एक्स स्क्वेअर जो आहे याने याला मल्टिप्लाय करणार. 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू dt. हे 1 हे हा 1 आणि हा 1 1 प्लस 1 2 एक्स स्क्वेअर प्लस 2 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू dt. मित्रांनो, आपल्याकडून क्वेश्चनमध्ये थोडी चूक झालेली आहे. क्वेश्चनमध्ये इथं एक्स स्क्वेअर पण आहे मित्रांनो, एक्स स्क्वेअर प्लस 2 आहे. तर आता आपल्याला हा इथं dx सगळीकडे dx असणार आहे. तर झालं का मित्रांनो, तर आपल्याला ए व्हॅल्यू काय आली dt. तर आपण इंटिग्रेशनमध्ये पुट करणार काय एक्स स्क्वेअर प्लस टीच्या जागी आपण पुट करणार आहे इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन एक्सच्या जागी dt. आणि हे इंटिग्रेशन याच्या जागी आपण dt पुट केलेलं आहे. आणि आपण एक्स प्लस टॅन इनवर्स एक्सला ए लिहिलेलं आहे, ते टी लिहिलं आहे. तर ए रेस टू टी, आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ए रेस टू टीचा इंटिग्रेशन असतो ए रेस टू टी बाय लॉग ए प्लस सी. आणि ए रेस टू टी म्हणजेच ए रेस टू एक्स प्लस टॅन इनवर्स एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तर अशा प्रकारे हे आन्सर आहे पहा.